तर मित्रांनो बघा, आता आम्ही शिवटेकडीवरती पोचलेलो आहोत। तर हा आतमध्ये जाण्याचा गेट आहे। तर आतमध्ये गेल्यानंतर आपले शिवजी आणि पार्वती आणि सोबत असं गणेशजी विराजमान आहेत। तर ओके, तर चला मित्रांनो, तुम्हाला आता मी आतमध्ये घेऊनच जाते। तर अशा प्रकारे शिवटेकडी आणि याचं जे बॅकग्राऊंड आहे ते आहेत। ओके, तर या ठिकाणी सध्या भरपूरसे लोक आहेत। आज श्रावण सोमवार आहे, तर त्यामुळे लोक म्हणजे नित्य पूजा करण्यासाठी वगैरे येतात। पण शिवरात्रमध्ये, महाशिवरात्रमध्ये इथे यात्रा असते, खूप मोठी अशी यात्रा असते आणि इथे भरपूरसे लोक वगैरे दूरदूरून येत असतात। ओके, तर चला मित्रांनो, आतमध्ये मी तुम्हाला दाखवते मंदिर। तर चला मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत शिवटेकडी या मंदिरावरती। तर आज श्रावण सोमवार आहे, तरी भरपूरसे लोक म्हणजे इथे आलेले आहेत पूजा करण्यासाठी। पण मोस्ट ऑफ द टाईम म्हणजे महाशिवरात्रीमध्ये इथे खूप गर्दी असते, कारण की यात्रा वगैरे इथे भरत असते। तर हे बघा, हा बॅक लुक आहे माता पार्वती आणि शिवजी यांचा। तर हे जे मंदिर आहे हे बहुतांश मला वाटते अट्रॅक्टिव्ह आणि आकर्षक आहे। तर तुम्ही सर्वांनी इथे यायला पाहिजे आणि व्हिजिट करायला पाहिजे। तर हे जे शिवटेकडी मंदिर आहे ते कान्होली बारावरून 1 ते 2 किलोमीटर डिस्टन्सवरती आहे। आणि हे जे मंदिर आहे शिवटेकडी कान्होली बारा हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे। तर मला वाटते की बहुतांश लोकांनी इथे यायला पाहिजे, कारण की आपलं जे टुरिस्ट शिवटेकडी आहे टुरिस्ट प्लेस बनलं पाहिजे आपल्या नागपूर विदर्भामधील। तर त्यासाठी आता मी व्लॉग व्हिडिओ बनवत आहो, व्लॉग व्हिडिओ शूट करत आहे। तर सर्वांनी इथे यायला पाहिजे। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे हे शिवटेकडीवरील माता पार्वती आणि शिवजी आणि सोबत गणेशजी विराजमान आहेत। तर इथे चांगल्या प्रकारे असा मूर्ती बनवलेली आहे, तर बघून घ्या। तर मी तुम्हाला थोडं सिनेमॅटिक व्ह्यूजमध्ये दाखवते, तर त्यामध्ये व्हॉइस रेकॉर्डिंग वगैरे होणार नाही, फक्त तुम्ही तो व्ह्यू आहे तो बघून घ्याल। ओके, तर चला कंटिन्यू माझ्या या ब्लॉग व्हिडिओमध्ये तुम्ही राहा। तर मी तुम्हाला दाखवते एक चांगल्या प्रकारे व्ह्यू। तर आम्ही सर्व इथे आलेलो आहोत। तर आता श्रावण सोमवार आहे, तर मी, माझी वाईफ आणि माझी सिस्टर आलेला आहे। तर सोबतच बहुतांश लोक इथे म्हणजे आज श्रावण सोमवार आहे, तर श्रावण सोमवार यामध्ये तर अशा प्रकारे हा जो व्ह्यू आहे तर तुम्हाला दिसत असेल। पण आता तेवढं काही अट्रॅक्टिव्ह आणि तेवढे काही गर्दी वगैरे नसतात। तर महाशिवरात्रमध्ये बहुतांश लोक इथे येतात, कारण की यात्रा असते। तर त्या यात्रामध्ये भरपूरसे लोक येत असतात आणि गर्दी वगैरे भरपूर असते। ओके,
तर मित्रांनो, हे जे शेड तुम्हाला दिसत आहे, तर या शेडमध्ये उन्हाळ्यामध्ये दिवसाची किंवा रात्रीचे लग्न घेतले जातात. तर यावर्षी सुरुवातच झाली होती, तर मोस्ट ऑफ द लोकांनी उन्हाळ्यामध्ये रात्रीचं लग्न घेतलं होतं आणि रिसेप्शनसुद्धा इथं केलं जाते. तर मित्रांनो, याबद्दल तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्ही विजिट करू शकता. खूप असं चांगलं शेड आहे आणि खूप असं एक आकर्षक मंदिर इथे आहे. तर मित्रांनो, मला वाटते तुम्हाला विजिट करायला पाहिजे. तर याबद्दलचा ॲड्रेस मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते.